नमस्कार. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. काल दिनांक 6 जून रोजी कोपरखैरणे नवी मुंबई या ठिकाणी CWC असं यूट्यूब चॅनल चालवणारे सुनील नागवंशी उर्फ सुनील सरोदे या तरुणांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांवरती आरोप करून त्यांना चुकीच्या पद्धतीनं शिवीगाळ ह्या सोशल मीडियामध्ये केलेला आहे. आपण पाहूयात त्यांनी नक्की काय म्हणाले ते. वय वर्ष 52, पतेंद्र पातोडे, खुद्दा वंचित बहुजन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, कार्यक्षेत्र अकोला. वयाच्या 52व्या वर्षी युवक अध्यक्ष. मग 14 ते 25 वय वाल्यांनी वरिष्ठ नागरिकांचे पास काढावेत का, असं प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केलेलं आहे. आपण इकडे बघू पण शकता. अकोल्यात बाळासाहेबांना किती लीड मिळाली, कितीची लीड मिळाली येत्या काही दिवसात एक्सपोज करतो. आणि हा पातोडे युवांचा अध्यक्ष आणखी 5 वर्षात निवृत्त होईल. साला वरिष्ठ नागरिक असं त्यांनी कंसामध्ये म्हणाले. त्याचे काय वयाच्या 52व्या वर्षी युवक, मग 18व्या वर्षी काय म्हातारे असतात. काय राजीनामा दे. 2024 मध्ये फक्त 10,051 ची लीड आहे बाळासाहेबांना. तू काय, तो शब्द आम्ही बोलू शकत नाही. भारे भरत होता का, 5 वर्ष काय उपटली त्याची माहिती दे अगोदर. आणि तो परप्रांतीय विश्वकर्मा आणि सोबत नाशिकचा उपसंपादक जितरत्न पटाईत, जे या सगळ्यांनी राजीनामे द्याव्या. भाडखाव साले, बाळासाहेबांच्या अकोल्यात प्रचार प्रसार करीत नाही, तुमच्या जिंदगीवर तूर आहे, अशा वेगवेगळ्या चुकीच्या शब्द जे तुम्हाला आम्ही बोलू शकत नाही. त्यांनी असंही म्हणाले, येणाऱ्या दिवसात एक्सपोज करतो विथ कोट सोबत. असं त्यांनी हाय हिम्मत आणि हिम्मत सोबत हाय हिम्मत आणि किंमत सोबत बसायची, असं किंमत सुद्धा या ठिकाणी त्यांनी बोललेलं आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये काल त्या पोस्टमध्ये वंचित बहुजन मुंबई प्रदेश उपाध्यक्षा, वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशाचे उपाध्यक्षा स्नेहल सोनी यांच्या देखील फोटो त्या पोस्टमध्ये त्यांनी टाकलेले आहे. आणि त्या देखील काल त्या कोपरखैरणे या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी पोलिसांत जाऊन तक्रारही केलेली आहे. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि जे CWCचे चालवणारे जो व्यक्ती आहे त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. आपण नवी मुंबई जिल्हा महिला अध्यक्षा शिल्पा रणदिवे यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात, काय म्हणतात ते. ताई नमस्कार. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ताई काय सांगाल, कालचं जो प्रकरण कोपरखैरणे या पोलीस चौकीमध्ये तुम्ही गेला होता, काय होता विषय नक्की, काय सांगाल? विषय असा होता की CWC चॅनल चालवणारे सुनील सरोदे उर्फ सुनील नागवंशी असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ते हे न्यूज चॅनल चालवतात. त्यांनी काल आपल्या फेसबुकला वंचित बहुजन आघाडी पक्षश्रेष्ठींना वरिष्ठ जे आहेत त्यांच्याबद्दल गलिच्छ भाषेमध्ये शिवराळ भाषेमध्ये त्यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक महिलेचा सुद्धा फोटो त्या व्हायरल केलेला आहे.
म्हणजे हो. फोटो सकट त्यांनी त्याच्यामध्ये गरळ ओकलेली आहे, शिव्या पण दिलेल्या आहेत. तर हो. त्या संदर्भामध्ये त्याची आम्ही कोपरखैरणे पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्याच्याबद्दल कंप्लेंट केली. तिथे आम्ही कंप्लेंट करून मग त्याला पोलिसांनी तत्काळ लगेच कारवाई करून त्याला त्याच्या राहत्या घरातून उचलून आणलं आणि मग त्याच्यावर कारवाई केली आणि आम्ही FIR नोंदवली त्याच्यावर. पोलिसांकडनं काय सांगण्यात आलंय, कशा पद्धतीचं FIR नोंद करण्यात आलंय, काय सांगाल? कोणते कोणते कलम लावलेले आहेत? त्याच्यावर कलम आम्ही 500, 503, 504 असे कलम लावले. चॅप्टर केसची पण त्याच्यावर, कारण तो आधीही असा बराच वेळा हे असे वक्तव्य केलेले आहेत, बराच वेळा तो असा वागलेला आहे. त्याच्यावर रबाळे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्याच्यावर NC झालेले आहेत, त्याच्यावर केसेस आहेत बऱ्याच वेळा. पण आपण एक समाज बांधव म्हणून, कारण आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी स्वतः त्या चॅनलला वाहवा दिली होती, त्याच्या सबस्क्राईब केले होते. आम्ही एक चाहते म्हणून त्या चॅनलकडे आम्ही चांगलं बघत होतो. पण तो त्या लायकीचा नाहीये, कारण प्रत्येक वेळा तो पक्षाच्या बाजूने काहीतरी वेगळंच बोलत होता. त्याच्यामुळे हे 1-2 वर्षापासून त्याच्या ह्या अशा घटना घडतायत. त्यामुळे आम्हाला यावेळेस कडक कारवाई करावीच लागली. मग आम्ही समाज बांधव म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इतके वर्ष आम्ही त्याच्याकडे आपला माणूस आहे म्हणून आम्ही त्याला काही बोलत नव्हतो. पण आता नाही, कारण आता तो पक्षाच्या वरिष्ठांना टार्गेट करतो. का टार्गेट करतोय, कोणाच्या सांगण्यावरून करतोय, का करतोय हे अजून काय निदर्शनास आलेलं नाहीये. आता लवकरच आम्ही त्याची शहानिशा करणार आहोत की एवढी मोठी म्हणजे एवढं मोठं वक्तव्य तो सोशल मीडियावर करतोय, महिलांचे फोटो व्हायरल करतोय, तर ह्याच्या मागे नक्कीच कोणाचा तरी मोठा हात असेल. आणि त्याची आता आम्ही पोलिसांच्या मदतीने आणि आपल्याही थोड्याशा मदतीने आम्ही त्याची शहानिशा नक्कीच करणार आहोत. त्या ठिकाणी सदर ठिकाणी कोण कोण उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी मधले? मुख्य म्हणजे मुंबई प्रदेशचे उपाध्यक्षा स्नेहल सोनी, त्यांचाही फोटो त्या ठिकाणी टाकला होता, बरोबर? त्यांचा फोटो व्हायरल केला होता. त्यांचा फोटो व्हायरल केला. त्या स्वतः काल पोलीस स्टेशनला उपस्थित होत्या, त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते, आपल्या नवी मुंबईचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुक्याचे सचिव, महासचिव सर्व आम्ही काल पोलीस स्टेशनला बरेच 30-40 लोक आम्ही काल कोपरखैरणे पोलीस स्टेशनला उपस्थित होतो आणि यांच्या उपस्थितीतच त्याच्यावर कारवाई केली गेली. जर का कारवाईप्रमाणे कुठल्या प्रत्यक्षामध्ये पोलीस प्रशासनकडनं जर त्याच्यावर कारवाई नाही केलं तर काय पुढचं असणार आहे रणनीती, काय सांगाल? नाही, पोलिसांनी तर आम्हाला दिलंय आश्वासन की त्याच्यावर कारवाई होणारच आहे आणि आम्हाला त्यांनी सांगितलं. पण आता आम्ही नाही केली तर आम्ही अजून पुढे जाऊ, आम्ही CP ऑफिसला जाऊ, पुन्हा कोर्टात जायची वेळ आली तरी जाऊ. पण त्याच्यावर कारवाई पूर्णपणे झालीच पाहिजे आणि त्याच्या मागे कोणाचा हात आहे हेही आम्हाला कळलंच पाहिजे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. आपल्या समोर एक नवीन न्यूज चॅनल येत आहे, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा. तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, आपल्या जास्तीत जास्त मित्र परिवारांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. सर्वांना जय भीम. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हे चॅनल सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
चळवळीचं चॅनल आहे, वंचितांचं चॅनल आहे. आपल्या सर्व बातम्या, सर्व प्रकारच्या सभा आणि एकूण एक गोष्टी ज्या प्रस्थापित मीडिया आपल्याला दाखवत नाही त्या आपल्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केल्या जातात. माझं महाराष्ट्रातील सर्व जनतेला आव्हान आहे की या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.